तर बीडमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे। पंकजा मुंडे यांच्या समोर शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांचं आव्हान असणार आहे। मात्र या मतदारसंघातून विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे देखील निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे। पाहूया या संदर्भातला आमचा हा खास रिपोर्ट। बीड जिल्ह्याच्या खासदारांनी मागच्या काळामध्ये काही एकही कुठलं केंद्राची योजना आपल्या बीड जिल्ह्यात आणलेली नाही किंवा केंद्राचा कुठलाही निधी खेचून आपल्या जिल्ह्यात आणलेला नाही। त्यांनी असं एक योजना सांगावी की जे त्यांच्या नावावर आहे किंवा त्याच्याबद्दल कौतुक होतं। बीडमध्ये शरद पवार गटानं उमेदवारी जाहीर केल्यानंतर बीडची लढाई निश्चित झाली आहे। भाजपच्या पंकजा मुंडेंसमोर शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांचं आव्हान असणार आहे। बीडमधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बजरंग सोनवणेंनी थेट मुंडे भगिनींवर टीकास्त्र डागलंय। दरम्यान बजरंग सोनवणेंच्या टीकेला पंकजा मुंडेंनीही प्रत्युत्तर दिलंय। बीड जिल्ह्यामध्ये वसाहत झाली पाहिजे, MIDC आली पाहिजे। बीड जिल्ह्याच्या खासदारांनी मागच्या काळामध्ये काही एकही कुठलं केंद्राची योजना आपल्या बीड जिल्ह्यात आणलेली नाही किंवा केंद्राचा कुठलाही निधी खेचून आपल्या जिल्ह्यात आणलेला नाही। रेल्वेचं एवढं मोठं जी बोगी तयार करायचं कारखाना होता तो लातूरला नेला त्यावेळेस तिथल्या खासदारांनी। त्याच्यामुळे इथं कुठलीही गोष्ट नाही। पण जनता काय म्हणते ह्याला महत्त्व आहे। ते काय म्हणतात ह्याच्यापेक्षा जनतेच्या मनामध्ये काय आहे, जनतेचा अनुभव काय आहे। 5 वर्ष 5.5 लाख मतं घेऊन कोणालाही ते भेटले नाही, कोणालाही त्यांनी विचारलं नाही, त्यांच्या सहकार्यालाही नाही विचारलं। त्यांनी जिल्हा परिषदमध्ये एवढे वर्ष काम केलेलं आहे। त्या काळामध्ये त्यांनी असं एक योजना सांगावी की जे त्यांच्या नावावर आहे किंवा त्याच्याबद्दल कौतुक होतं। आमच्याविषयी मतदारच बोलतो, आम्हाला बोलायची गरज नाही। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बजरंग सोनवणेंनी प्रचाराचा नारळ फोडला। दरम्यान यानंतर पंकजा मुंडेंनी बजरंग सोनवणेंना मिश्किल टोला लगावत शुभेच्छा दिल्या। प्रचार त्यांचा सुरू हो किंवा नाही हो हा आमचा विषयच नाही। आमचा विषय आहे की आमची महायुती मिळून काय काम करणार आहे आणि किती जास्तीत जास्त मताधिक्य आम्ही घेणार आहोत। आणि आम्ही जवळपास 15-20 दिवस झाले कामाला लागलो आहोत। त्यांचा प्रचार आज सुरू झाला असेल तर त्या हरकत नाही, त्यांनाही शुभेच्छा। धन्यवाद। त्यांच्या शुभेच्छा घेऊन मी खासदार म्हणून जाईल। आभारी। 2019 मध्ये पंकजा मुंडेंच्या भगिनी प्रीतम मुंडेंनी बीडमधून निवडणूक लढवली होती। मात्र यावर्षी प्रीतम मुंडेंच्या जागेवर पंकजा मुंडेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली। 2019 बीड लोकसभेत भाजपच्या प्रीतम मुंडेंसमोर राष्ट्रवादीच्या बजरंग सोनवणेंचं आव्हान होतं। 2019 मध्ये प्रीतम मुंडेंना 6,75,841 मतं मिळाली, तर बजरंग सोनवणेंना 5,09,108 मतं मिळाली। 1,66,733 मतांच्या फरकानं प्रीतम मुंडे विजयी झाल्या। बीड मतदारसंघात एकूण 6 विधानसभा मतदारसंघ येतात। बीड, परळी, माजलगाव, आष्टी, गेवराई आणि केज। बीडमध्ये शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर हे आमदार आहेत। बीड मतदारसंघात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे। परळीत अजित पवार गटाचे धनंजय मुंडे आमदार आहेत, त्यांचाही आपल्या मतदारांवर चांगला होल्ड आहे। माजलगावमध्ये अजित पवार गटाचे प्रकाश सोळंके आमदार आहेत। आष्टीमध्ये अजित पवार गटाचे बाळासाहेब आजबे आमदार आहेत, तर गेवराईत भाजपचे लक्ष्मण पवार आमदार आहेत। केजमध्ये भाजपच्या नमिता मुंदडा या आमदार आहेत। यावरून महायुतीची बीड लोकसभा मतदारसंघात मोठी ताकद असल्याचं स्पष्ट होत आहे। बीडमध्ये पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणेंना ज्योती मेटे देखील आव्हान देण्याची शक्यता आहे, कारण ज्योती मेटे अपक्ष निवडणूक लढण्यावर ठाम आहेत। तसंच मेटेंना वंचितकडूनही ऑफर देण्यात आल्याची चर्चा आहे। याच्याबद्दल मी टिप्पणी नाही करू शकत, पण मी असं कुठेतरी ऐकलं की त्या उमेदवारी अर्ज भरणार आहेत, तर त्या भरणार आहेत तर तो त्यांचा लोकशाहीचा अधिकार आहे। बीडमध्ये बीड लोकसभेच्या अनुषंगाने शिवसंग्रामचे राज्यभरातील पदाधिकारी तसंच सगळे कार्यकर्ते आणि स्थानिक यांच्याशी चर्चा करून आगामी काळामधील आमची भूमिका लवकरच जाहीर करण्यात येईल। दरम्यान कोण आहेत ज्योती मेटे यावर एक नजर टाकूयात। शिवसंग्रामचे संस्थापक माजी आमदार विनायक मेटेंच्या पत्नी ज्योती मेटे, शिवसंग्राम पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा, प्रशासकीय अधिकारी म्हणूनही यांनी सेवा बजावली आहे। बीडमधून पंकजा मुंडेंसमोर बजरंग सोनवणेंचं आव्हान असणार आहे, तर दुसरीकडे ज्योती मेटे बीडमधून निवडणुकीच्या मैदानात उतरल्यास ही लढत तिरंगी होणार आहे। त्यामुळे कुणाला पराभवाचा धक्का बसणार आणि कोण दिल्ली गाठणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.